हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज ना आपण मस्त अशी झणझणीत अशी सोयाबीनची बिर्याणी बनवणार आहोत। काही जण याला सोया चंक्सही म्हणतात। आता श्रावण महिना चालू आहे आणि काही जण श्रावणामध्ये नॉनव्हेज खात नाहीत। चिकन बिर्याणीच्या ऐवजी आपण ही मस्त अशी सोयाबीन बिर्याणी नक्कीच बनवू शकतो या श्रावणामध्ये। चला तर पाहूया ही एकदम चमचमीत झणझणीत आणि झटपट बनणारी सोयाबीन बिर्याणी मी कशी बनवली आहे ते आपण पाहूया। किती मस्त दिसते तुम्ही पाहू शकता। इथे ना मी सोया चंक्स गरम पाण्यामधून काढून घेतलेली आहे आणि त्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय। आपल्याला हे सोया चंक्स ना मॅरिनेट करायचे आहेत। यामध्ये ना मी 2 मोठ्या साईजचे बटाटे तेलामध्ये फ्राय करून घेतली आहे, तेही टाकते आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकते 2 चम्मच आणि यामध्ये मी हिरवे मिरच्या टाकते 5 ते 6 कट केलेल्या आणि 2 ते 3 चम्मच लाल तिखटही टाकते आणि अर्धा चम्मच हळद टाकते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। यामध्ये मी मीठ टाकते 1 चम्मच आणि 2 ते 3 चम्मच बिर्याणी मसाला टाकते आणि 1 वाटी भरून दहीही टाकायचं यामध्ये आपल्याला आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि 2 चम्मच तेल टाकायचं आपल्याला यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। छान असं हे कोट करून घ्यायचंय। मसाले छान सोया चंक्सला लागले पाहिजे। आता यामध्ये मी तळलेला कांदा टाकते आणि पुदिनाही टाकते आणि यावरती हे मिक्स करते आणि हे झाकून ठेवते 2 ते 3 तासासाठी आणि 2-3 तासाच्या नंतर आपण मस्त अशी बिर्याणी बनवूया। 2 ते 3 तास झालेले आहेत आणि आता ना आपण बिर्याणीला फोडणी देऊया। एका पातेल्यामध्ये मी जे आपण कांदा तळून घेतला होता ना तेच तेल घेतेय 2 ते 3 चम्मच आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर ना यामध्ये आपल्याला बारीक कट केलेले 2 कांदे टाकायचे आहेत आणि हे तेलामध्ये छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। कांदा लवकर लालसर व्हावा म्हणून मी यामध्ये 1 चम्मच मीठ टाकते आणि हे व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घेते। कांदा छान असा गुलाबीसर झालेला आहे। यामध्ये मी परत 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकते। आपण सोया चंक्स मॅरिनेट करतानाही अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती, आत्ताही टाकतीये आणि हेही छान असं फ्राय करून घेते तेलामध्ये आणि परत यामध्ये मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतली आहे, ते टोमॅटोही यामध्ये टाकते आणि तेही व्यवस्थित असं तेलात फ्राय करून घेते आणि आता तेलामध्ये टोमॅटो कांदा छान असे नरम झालेले आहेत। आता यामध्ये आपण जे सोया चंक्स मॅरिनेट करून घेतलं होतं ना ते यामध्ये टाकायचे आपल्याला आणि छान हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचंय। हे सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि यावरती ना आपण झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी, म्हणजे जे आपले बटाटे आहेत ना यामध्ये टाकलेले ते शिजायला पाहिजे म्हणून। 5 मिनिटाच्या नंतर आपण पाहतोय किती छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि किती मस्त चमचमीत दिसतंय हे सोया चंक्स, बटाटे आणि हा मसाला। मी तुम्हाला ना बटाटा दाखवतीये शिजले का ते, अजून व्यवस्थित असं शिजलेलं नाहीये म्हणून मी यावरती परत 5 मिनिटं झाकण ठेवते। झाकण ठेवून परत 5 मिनिटं मी एक वाफ काढून घेते आणि 5 मिनिटाच्या नंतर आता बटाटा छान असा शिजलेला असेल, मी तुम्हाला दाखवतेय। हे पहा किती चमचमीत दिसते मसाला आणि बटाटाही एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही। आता ना मी यामध्ये कोथिंबीर टाकते, कोथिंबीर पुदिना यामध्ये मी टाकून घेतेय आणि ना मी इथे बासमती तांदळाचं राईस बनवून घेतलेले आहे, भात बनवून घेतले आणि ते भात यामध्ये टाकतीये यावरती। छान असं मोकळसर असं आपल्याला भात बनवायचा आणि हे भाताची लेयर यावरती टाकायची आहे आणि मग नंतर त्यावरतून आपल्याला पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदाही टाकायचा आहे छान असा आणि मग नंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे।
आता यावरती मी झाकण ठेवते आहे आणि मस्तपैकी 10 मिनटं लो फ्लेमवरती वाफ काढून घेते आणि आता गॅस बंद करते. 10 मिनटाच्या नंतर पाहू शकता आपली छान मस्त अशी सोयाबीन बिर्याणी तयार आहे. मी तुम्हाला नाही आता एका प्लेटमध्येही काढून दाखवते. हे पहा किती छान एकदम मोकळी झालेली आहे आणि टेस्ट तर खूप अप्रतिम लागते. चिकन बिर्याणीपेक्षाही मस्त लागते. जर तुम्ही कधी या पद्धतीची सोया चंक्स बिर्याणी सोयाबीन बिर्याणी बनवली नसेल तर या श्रावणामध्ये या पद्धतीची बिर्याणी नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते. हे पहा किती मस्त दिसतीये चमचमीत अशी. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.